नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेला 100% विचारला जाणारा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर 3 ते 4 क्वेश्चन हमेशा विचारले जातात. किती मित्रांनो? 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे मित्रांनो हे मेरिट ठरवून देणारे मार्क असतात. कारण की मित्रांनो एक एक मार्क हा मेरिटसाठी महत्त्वाचा असतो आणि मित्रांनो 3 ते 4 मार्क खूप महत्त्वाचे असतात. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न जर आपल्याला जर जमले तर विद्यार्थी मित्रांनो मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस जास्त वाढू शकतात. कारण की मित्रांनो समानार्थी आणि जे काही विरुद्धार्थी शब्द असतात बरेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाठ असलेले नसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांना हा प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्यामुळे जर आपल्याला मार्क जर हवे असतील तर मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आज जे प्रश्न काय मित्रांनो हमेशा परीक्षेला विचारले जातात त्याच वर्षी आपण टॉपिक या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पहा मित्रांनो, आनल आनल या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? आनल म्हणजे अग्नी. म्हणजे पहा मित्रांनो, अग्नीचे समानार्थी शब्द पाहता निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर, अंगार, कृशान, अग्नी, आग्न, हुताश आणि जातवेद व शिखी हे मित्रांनो अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अग्नी आणि अनल मित्रांनो, अनल आणि अग्नी हे खूप वेळेस विचारले जातात, हा लक्षात ठेवा. अनल, पावक हा सुद्धा लक्षात ठेवा. वन्नी, वैश्वानर आणि मित्रांनो या ठिकाणी हुताश आणि शिखी हे लक्षात ठेवा. हे 4-5 जे सांगितले मित्रांनो IMP हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त विचारला जाणार म्हणजे मित्रांनो अग्नी आणि अनल. अग्नी आणि अनल हा खूप वेळेस विचारला जातो. आता अभिषेक या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, अभिषेष आणि अभिषेव. पुढे पहा मित्रांनो अभिनय, अभिनयचे पहा हावभाव आणि अंगविक्षेप. अभ्यासचे समानार्थी शब्द पहा, व्यासंग, सराव आणि परिपाठ, त्याला अभ्यास असे म्हणतात. पुढे पहा अमित, अमित या शब्दाचे समानार्थी शब्द पहा मित्रांनो अगणित, अमर्याद आणि असंख्य. पहा मित्रांनो अमित या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? अगणित, अमर्याद आणि असंख्य हे अमित या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा आशय या शब्दाचे समानार्थी शब्द पाहता. आता पहा मित्रांनो अयश, अयश या शब्दाचे समानार्थी शब्द पाहूयात. आता अयश म्हणजे काय? पराभव, दुर्लौकिक आणि अपमान म्हणजे अयश हे मित्रांनो अयश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा अरण्य, अरण्य लक्षात ठेवा खूप वेळेस विचारलं मित्रांनो. यापैकी जेवढे सांगितले आता त्यामध्ये मित्रांनो अग्नी आणि अरण्य हे खूप महत्त्वाचे आहे. अरण्य पहा मित्रांनो, अरण्य म्हणजे काय? कान, वन, विपिन, आटवी आणि जंगल हे मित्रांनो अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे? अरण्याचे समानार्थी शब्द कानाने एक लक्षात ठेवा, विपिन आणि आटवी हे 3 या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो अर्जुन, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, पार्थ, धन, फाल्गुन, भारत आणि किरीट. अर्जुन या शब्दाचे शब्द अर्थ पहा मित्रांनो, पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत आणि किरीट. हे यामध्ये आता लक्षात काय ठेवायचं मित्रांनो? एक पार्थ ठेवायचं, धनंजय, फाल्गुन आणि किरीट हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त लक्षात कुठले ठेवा मित्रांनो? अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द धनंजय आणि फाल्गुन हे शब्द लक्षात ठेवा. पार्थ, धनंजय, फाल्गुन, किरीट आणि भारत. तर यापैकी लक्षात कुठले ठेवायचे? अर्जुन, अर्जुनचे समानार्थी शब्दासाठी 3 लक्षात ठेवा. एक म्हणजे पार्थ, दुसरा म्हणजे धनंजय आणि तिसरं म्हणजे फाल्गुन हे 3 शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो अश्व, अश्व म्हणजे घोडा. तर अश्व म्हणजे काय मित्रांनो? घोडा. तर घोडा, हय, तुरुंग, तुरुंगम, तुरुंगम आणि वारू, वाजी आणि अस्प. तर मित्रांनो या ठिकाणी पहा अश्व म्हणजे घोडा होते. या ठिकाणी 3-4 लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे पहा मित्रांनो यामध्ये पहा हय, तुरंग, तुरुंगम आणि वारू आणि वाजी हे 4 जे मित्रांनो हे लक्षात ठेवा. वारू म्हणजे घोडा, वाजी म्हणजे सुद्धा घोडा, तुरुंगम म्हणजे सुद्धा घोडा, हय म्हणजे सुद्धा घोडा आणि मित्रांनो अश्व म्हणजे सुद्धा घोडा. अश्व या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अश्व, अश्व झाल्याच्या नंतर हय, हय झाल्याच्या नंतर तुरुंग आणि त्याच्यानंतर वारू आणि वाजी हे 5 या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप वेळेस विचारले जातात. वारू, वाजी, हय आणि अश्व म्हणजे घोडा. पुढे पहा मित्रांनो अही, अही म्हणजे सर्प, साप, भुजंग, व्याळ, उरग आणि पन्नग आणि फणी. पहा मित्रांनो या ठिकाणी कुठले लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून? अही एक लक्षात ठेवा, सर्प लक्षात ठेवा, साप, भुजंग, व्याळ आणि उरग हे 3 या ठिकाणी लक्षात ठेवा. कुठले कुठले? उरग, व्याळ, भुजंग, साप, सर्प आणि अही हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता अर्थ, अर्थ या शब्दाचे पहा अभिप्राय, भाव, तात्पर्य, हेतू, मतलब आणि आशय. तर मित्रांनो आतापर्यंत अर्थचे विचारलेले नाही त्यामुळे अर्थावर तेवढं फोकस मारू नका. आता पहा मित्रांनो आई या शब्दाचे समानार्थी शब्द सुद्धा विचारले जातात. त्यामध्ये पहा माता, जननी, माया, जन्मदा,
जन्मदात्री, आईस, आऊस आणि मित्रांनो या ठिकाणी आऊस, आवय, अंबा आणि माऊली. हे या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्हाला 4 या ठिकाणी लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. तर ते कुठले आहेत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून पहा. माता, जननी, माया, जन्मदा, जन्मदात्री आणि त्यानंतर आऊस आणि त्याच्यानंतर मित्रांनो माऊली हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पहा मित्रांनो आठवण या शब्दाचे स्मृती आणि स्मरण. आनंद या शब्दाचे पहा. आनंद शब्द बऱ्याच वेळेस विचारला जातो. त्याचे समानार्थी शब्द पहा. मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंद, उल्हास आणि उद्धव. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे तर आनंद या शब्दाचे मोद लक्षात ठेवा, तोष लक्षात ठेवा, प्रमोद लक्षात ठेवा, हर्ष आणि तोष बस एवढे लक्षात ठेवा. हे जे काही 4 सुरुवातीचे सांगितले हे 4 लक्षात ठेवा. परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारले जातात. सर्वात जास्त विचारलेला जाणारा म्हणजे प्रमोद. प्रमोद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर पहिलं ऑप्शन मोद दिलेले आहे. खूप वेळेस पहिलं ऑप्शन आहे मोद दिलेले आणि नंतर मग कुठल्या तरी मुलाचे नाव दिलेले जातात. त्यामुळे मित्रांनो प्रमोद आणि मोद हे जास्ती लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो आता आव्हान. आव्हान हा शुद्ध शब्द कसा लिहिला जातो हा सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर आव्हान हा शुद्ध असा शब्द लिहिला जातो. मित्रांनो बऱ्याच वेळेस ते आव्हान हे काय करतात आव्हान म्हणजे पहा मित्रांनो हे पहिलं ऑप्शन देतात आणि त्यामध्ये आपण चुकून जातो. तर आव्हान हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. आव्हान हा शब्द कसा लिहिला जातो आ आणि वा अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. आव्हानचे विनंती आणि बोलविणे. त्याच्यानंतर पहा आश्चर्य. आश्चर्याचे समानार्थी शब्द नवल, विस्मय, अचंबा, आचरण, त्याच्यानंतर आचिर, आजोच आणि अजिच्छय. तर या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे आश्चर्याचे पहा नवल लक्षात ठेवा, विस्मयक लक्षात ठेवा आणि अचंबा. हे जे मित्रांनो 3 सुरुवातीचे 3 आणि हे आश्चर्याचे नवलाई, विस्मय आणि अचंबा हे लक्षात ठेवा. खूप वेळेस विचारले हे बाकीचे विचारलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो आता इच्छा. इच्छा या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं. तर इच्छा म्हणजे पहा अर्जू एक लक्षात ठेवा, आस, आकांक्षा, अपेक्षा, आशा, वासना, मनीषा, आकांक्षा आणि मित्रांनो स्मृ आणि लिप्सा. तर या ठिकाणी लक्षात ठेवा अर्ज, आस, आकांक्षा, अपेक्षा, आशा, वासना आणि मनीषा हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हे जे 4-5 सुरुवातीचे सांगितले हे लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो ईश्वर. ईश्वर या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ईश्वर म्हणजे काय मित्रांनो अलक, अलक्ष, आनंदघन, परमेश्वर, देव, ईश आणि प्रभू. तर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व लक्षात ठेवा. सर्वच कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला सर्व विचारले त्यामुळे ईश्वर या शब्दाचे सर्वच लक्षात ठेवा. ईश्वर या शब्दाचा समानार्थी शब्द पहा अलक, अलक्ष, आनंदघन, परमेश्वर, देव, ईश आणि प्रभू. तर आनंदघन हा जास्ती विचारलेला शब्द आहे. आनंदघन हा सर्वात जास्त विचारलेला शब्द आहे. बाकीचे सुद्धा विचारलेले परंतु आनंदघन हा वारंवार रिपीट झालेला शब्द आहे. तर आनंदघन म्हणजे ईश्वर. आनंदघन म्हणजे काय मित्रांनो ईश्वर. जास्ती जे काही रिपीट झाले ते मी तुम्हाला सांगत आहे तर त्यावर जास्ती फोकस मारा. आता इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द पहा इंद्र, देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव आणि सहस्राक्ष. तर इंद्र या शब्दाचे लक्षात ठेवायचे कुठले तर देवेंद्र एक लक्षात ठेवा, नाकेश लक्षात ठेवा, त्याच्यानंतर सुरेंद्र लक्षात ठेवा, पुरंदर आणि वज्रपाणी आणि वासव हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हे 4-5 जे सुरुवातीचे सांगितले हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत इंद्र या शब्दाचे. पुढे पहा उतारू शब्दाचे परवाशी, यात्रेकरू आणि यात्रिक हे तर तुम्हाला लक्षात राहणार. आता उत्कर्ष या शब्दाचे पहा भरभराट, चालती, वाढ, समृद्धी, संपन्नता, उवाय आणि उवाव. तर या ठिकाणी लक्षात 2 तुम्हाला या ठिकाणी नवीन आहेत ते लक्षात ठेवायचे ते म्हणजे उवाय आणि उवाव हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. उत्कर्ष या शब्दाचे उत्कर्ष म्हणजे काय मित्रांनो भरभराट, चालती, वाढ, समृद्धी आणि संपन्नता आहे. तर हे तुमच्या लक्षात राहील कारण की आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत. आता उंट या शब्दाचे उष्टर आणि उष्ट. तर ऊन या शब्दाचे लोकर, उर्ण आणि उर्ण. तर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत ऊन हा शब्द परीक्षेला विचारलेला नाही. ऋणदार या शब्दाचे पहा देणेकरी, ऋणको, ऋणाईत, कर्जदार आणि ऋणी हा सुद्धा विचारलेला नाही. एकी पहा एकीचे एकजिती, एकमती, एकचार, एकोपा, एकता, एकजथा, एकात्व, एके, एकवेळ आणि एकलादी व एक कवळा आणि एक वाक्य. तर मित्रांनो हा सुद्धा परीक्षेला आतापर्यंत विचारलेला नाही. एकचित हा सुद्धा विचारलेला नाही तरी पण तू लक्षात ठेवा एकाग्र, एकतान, एकताता आणि एक भाव. ऋषी हा शब्द विचारलेला मित्रांनो हा बऱ्याच वेळेस विचारलेला. वरचे जे काही 2-3 विचार ज्यावर जास्त विचारले जातात त्यावर फोकस मारू, ज्यावर विचारले जात नाहीत मित्रांनो वरचे जे 2-3 सांगितले ते लक्षात नाही जरी ठेवले तरी चालतील परंतु ऋषी हा लक्षात ठेवा. ऋषी, मुनी, साधू,
तापस आणि तपस्वी, तर मित्रांनो हा ऋषी शब्द लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारलेला आहे. तर ऋषी, मुनी, साधू, तापस आणि तपस्वी जे काही परीक्षेला विचारले जात नाहीत मित्रांनो ते काही लक्षात ठेवायचे नाही, कारण की वेस्ट वेळ आपल्याला घालायचा नाही. अंबर, अंबर हा शब्द बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर अंबरचे कुठले लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून? आकाश, गगन, नभ, आभाळ हा लक्षात नाही ठेवला तरी चालेल. वेम हा एक लक्षात ठेवा. अंतरिक्ष हा लक्षात ठेवा. तारांगण हा सुद्धा लक्षात ठेवा. अंतराळ हा सुद्धा लक्षात ठेवा. अंबूट नाही ठेवला तरी चालेल. आणि खग लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा मित्रांनो वितान हा एक लक्षात ठेवा. बाकीचे जे मित्रांनो हे 2-3 आहेत ते लक्षात नाही ठेवले तरी चालतील. परंतु अंबर या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे तुम्हाला? अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ, आभाळ, अवकाश हा नाही नका लक्षात ठेवू. त्याच्यानंतर वेम हा लक्षात ठेवा. वेम हा मात्र मित्रांनो लक्षातच ठेवा. अंतरिक्ष, आणि अंतरिक्ष शुद्ध शब्द कसा लिहिला जातो हा सुद्धा बरेच वेळेस आलेला आहे. त्याच्यानंतर तारांगण, अंतराळ आणि ख हे शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अंबर या शब्दाचे. पुढे पहा करार हा शब्द, तर करारमध्ये ठराव, वचन, कबुली, बोली, निश्चय. पुढे पहा करामत, करामत चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवलय, कर्तृत्व आणि कौशल्य हा सुद्धा विचारलेला नाही. कपाळ हा शब्द बऱ्याच वेळेस विचारलेला आहे कपाळ, तर कपाळ या शब्दाचे लक्षात ठेवा मित्रांनो निढळ, भाल, ललाट, कोप, कपोल आणि अलिक. तर या ठिकाणी कपाळ या शब्दाचे 2-3 लक्षात ठेवा. ते म्हणजे मित्रांनो कपाळ या शब्दाचे निढळ एक लक्षात ठेवा, भाळ लक्षात ठेवा आणि ललाट हा या ठिकाणी लक्षात ठेवा. हे जे 3 सुरुवातीचे आहेत ते लक्षात ठेवा, बाकीचे नाही राहिले तरी चालतील, परंतु विद्यार्थी मित्रांनो हे 3 परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पुढे पहा मित्रांनो कमळ या शब्दाचे, तर कमळ या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे? कमळ, कमळ हा शब्दाचे बरेच वेळेस विचारले जातात. तर ते पहा मित्रांनो अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, नलिनी, अब्ज, सरोज आणि पहा मित्रांनो या ठिकाणी अरविंद हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त लक्षात कुठलं ठेवायचे? एक म्हणजे नीरज लक्षात ठेवा, दुसरा म्हणजे राजीव, हा राजीव तर खूप वेळेस विचारला जातो, आणि नलिनी हे 3-4 जे शब्द आहेत मित्रांनो हा लक्षात ठेवा. एक म्हणजे नीरज, दुसरं अंबुज, तिसरं पहा मित्रांनो सरोज आणि मित्रांनो त्याच्यानंतर पहा पंकज. पंकज, नीरज, राजीव, पद्म, नलिनी, अंबुज आणि सरोज. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्हाला एक म्हणजे अंबुज, दुसरं म्हणजे पंकज, तिसरं म्हणजे नीरज, चौथं म्हणजे राजीव आणि 4 नंबर नलिनी आणि सरोज. हे या ठिकाणी तुम्हाला कमळ या शब्दाचे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. समानार्थी शब्द कमळ या शब्दाचे लक्षात ठेवायचे. बाकीचे 3-4 आहेत ते लक्षात नाही राहिले तरी चालतील, आतापर्यंत हे विचारलेले नाहीत. पुढे पहा मित्रांनो कर्कश या शब्दाचे कर्ण, कठोर, बोचणारे, तुसडा, कर्र, त्राटिका आणि भांडखोर व भांडण. आता त्राटिका हा शब्द सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला जातो. तर त्राटिका म्हणजे काय? कजाक बायको होते. त्राटिका म्हणजे कजाक बायको होते हा लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो कर्तृत्व म्हणजे काय? तर पराक्रम, कर्तुकी, कुर्तुक आणि कर्तुक. तर या ठिकाणी पहा कर्तृत्वाचे पराक्रम एक लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारले पराक्रम आणि कर्तृत्व हे विचारलेले आहेत, हे बाकीचे आतापर्यंत विचारलेले नाहीत. पुढे पहा मित्रांनो कस, कस म्हणजे काय? दम, जोर आणि सामर्थ्य. कस म्हणजे दम, जोर आणि सामर्थ्य हा सुद्धा आतापर्यंत विचारला गेलेला नाही. पुढे पहा मित्रांनो कावळा, कावळा हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर कावळा या शब्दाचे समानार्थी तुम्हाला सर्वच ठेवायचे आहेत. कारण पहा वायास म्हणजे कावळा होते, एकाक्ष म्हणजे सुद्धा कावळा होते, काक म्हणजे सुद्धा कावळा होते आणि काऊट म्हणजे कावळा होते. तर काऊट आतापर्यंत विचारला नाही, हा लक्षात नका ठेवू. मात्र सुरुवातीचे जे काय मित्रांनो कावळाचे वायास, एकाक्ष आणि काक हे लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो आता काय वाचायचं काय नाही वाचायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलं महत्त्वाचं हे जर समजलं तर मित्रांनो आपल्याला कमी वेळामध्ये जास्ती अभ्यास सुद्धा होतो आणि आपल्याला तेवढा लोड पण येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण माइंड सुद्धा फ्रेश राहू शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जेवढे काही महत्त्वाचे आहे तेवढे मी तुम्हाला सांगितले. जे लक्षात नाही ठेवायचे सांगितले ते बिलकुल लक्षात ठेवले नाही तरी चालतील, मात्र जे लक्षात ठेवायचे सांगितले ते लक्षातच ठेवा. पुढे पहा मित्रांनो काळीज, आता काळजी काळजी, काळजी या शब्दाचे कोणाचे? चिंता, फिकीर, आस्था आणि कळकळ. तर हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वच लक्षात ठेवायचे. हा खूप वेळेस परीक्षेला विचारलेला नाही, मात्र तुरळक स्वरूपामध्ये हा विचारलेला प्रश्न आहे, जास्ती वेळेस विचारलेला नाही. पुढे पहा मित्रांनो मात्र जे काय मित्रांनो कावळा या शब्दाचे तुम्हाला वरी सांगितले ते खूप वेळेस विचारलेले आहेत. आता कार्यक्षम, कुशल, दक्ष, निपुण, हुशार आणि कर्म म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा सुद्धा या ठिकाणी फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? कुशल, दक्ष आणि निपुण या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. काळोख या शब्दाचे मात्र सर्वच लक्षात ठेवा. काळोख खूप वेळेस विचारले. काळोख म्हणजे मित्रांनो अंधार, तिमीर, तम आणि अंधार. तर या ठिकाणी सर्वात जास्त विचारलेला म्हणजे मित्रांनो तिमीर. तिमीर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, खूप वेळेस विचारलेला आहे. तर तिमीर या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो अंधार आणि काळोख. तिमीर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. हा तिमीर खूप वेळेस विचारले, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो कोकिळ. आता कोकिळ या शब्दामध्ये कुठले शब्द लक्षात ठेवायचे? तर पहा कोकिळ या शब्दामध्ये मित्रांनो कोईल,
कोयल, कोगुळ, कोकिल आणि पीक. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पीक हा लक्षात ठेवा. तर पीक पहिला पीक जर असेल मित्रांनो म्हणजे पीची पहिली वेलांटी असेल तर कोकिळ होते आणि पीची जर दुसरी वेलांटी जर असेल तर धान्य होते. आता पीक म्हणजे कोकुळ आणि पीक म्हणजे धान्य. तर पहा या ठिकाणी कन्फ्यूज करू शकतात. तर पीक या शब्दाचा अर्थ काय होतो, जर पहिलं पी जर असेल तर ते होणार मित्रांनो कोकिळ आणि दुसरं पी जर असेल तर ते होणार आपलं धान्य. पुढे पहा मित्रांनो कोता. आता कोता हा विचारलेला नाही त्यामुळे हा या ठिकाणी पाहायचा नाही. किरण हा विचारलेला आहे. तर किरण म्हणजे काय मित्रांनो पहा, किरण या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे, तर कर, अंशु, रश्मी आणि मयूर. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कर आणि अंशु आणि रश्मी हे तीन या ठिकाणी सुरुवातीचे लक्षात ठेवायचे आहेत किरण या शब्दाचे. क्रीडा हा शब्द बऱ्याच वेळेस विचारला जातो. तर क्रीडाचे कुठले लक्षात ठेवायचे, क्रीडा म्हणजे खेळ, मौज, विलास, मनोरंजन आणि विहार. तर सर्वात जास्त क्रीडाचे तीन विचारले जातात. एक म्हणजे विहार, दुसरा म्हणजे खेळ आणि तिसरा म्हणजे मित्रांनो विलास. हे तीन जे आहेत मित्रांनो क्रीडाचे जास्ती वेळेस विचारले जातात. तर हे तीन या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. पाठांतराचा भाग असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मोजके शब्द परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत आणि तेच लक्षात ठेवायचे आहेत. आता कुरूप या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे, तर बेढब, आकाररहित, अरूप, विरूप आणि विद्रूप. तर कुरूप या शब्दाचे तीन लक्षात ठेवायचे. एक म्हणजे मित्रांनो बेढब, दुसरा म्हणजे मित्रांनो विरूप आणि तिसरा म्हणजे विद्रूप. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुरूप या शब्दाचे कुठले लक्षात ठेवा, बेढब, विरूप आणि विद्रूप हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकीचे दोन नाही राहिले तरी चालतील. आता कौशल्य या शब्दाचे कुठले लक्षात ठेवा, तर नैपुण्य, खुशी, चातुर्य, करामत, त्याच्यानंतर पहा कसब आणि प्रावीण्य. तर मित्रांनो या ठिकाणी कुठले लक्षात ठेवायचे कौशल्य शब्दाचे, तर कौशल्य शब्दाचे लक्षात ठेवा. एक म्हणजे खुबी, दुसरा म्हणजे मित्रांनो प्रावीण्य आणि तिसरा म्हणजे कसब. बस हे तीन लक्षात ठेवा, बाकीचे नाही. आणि नैपुण्य, सॉरी एक नैपुण्य एक ठेवा. पहा मित्रांनो कौशल्य शब्दाचे नैपुण्य लक्षात ठेवा. खुबी नाही राहिला तरी चालेल परंतु नैपुण्य, कसब आणि प्रावीण्य. तर प्रावीण्य आणि नैपुण्य हे बरेच वेळेस विचारले त्यामुळे प्रावीण्य आणि नैपुण्य हे लक्षातच ठेवा. प्रावीण्य नैपुण्य म्हणजेच कौशल्य. आता कृष्ण या शब्दाचे कुठले शब्द लक्षात ठेवायचे, तर पहा देवकीपुत्र वासुदेव विष्णूचा 8वा अवतार हा जी मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो बरेच वेळेस, की कृष्णाचा जो काय अवतार आहे तो विष्णूचा कितवा अवतार मानला जातो. तर मित्रांनो हा जी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर कृष्णाचा जो काय अवतार आहे तो 8वा अवतार विष्णूचा मानला जातो. हा जी मधला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर यामध्ये लक्षात कुठले ठेवायचे मित्रांनो, कृष्ण या शब्दाचे. तर कृष्ण या शब्दासाठी ठेवायचे देवकीपुत्र, त्याच्यानंतर कान्हा, त्याच्यानंतर मित्रांनो अवतार आणि त्याच्यानंतर मुरलीधर. बस एवढे लक्षात ठेवायचे आहेत. आता ते हे तर विष्णूचा 8वा अवतार, तर हे जीकेच आहे, हे जर तुमच्या लक्षातच ठेवायचं आहे. परंतु समानार्थी शब्दाचे देवकीपुत्र, कान्हा, त्याच्यानंतर मुरलीधर आणि मित्रांनो अवतार हे जे काही 3-4 शब्द आहेत हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता कृपण हा शब्द खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. कृपण हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर कृपण या शब्दाचे मित्रांनो चिक्कू, कंजूस, कोमटा, हिमटा, खंक आणि खक. तर मित्रांनो या ठिकाणी हे शेवटचे दोन नाही लक्षात राहिले तरी चालतील, आतापर्यंत विचारले. मात्र कृपण या शब्दाचे मित्रांनो कोमटा, हिमटा, कंजूस आणि चिक्कू हे चारही सुद्धा विचारलेले. त्यामुळे मित्रांनो कृपण या शब्दाचे चिक्कू, कंजूस, कोमटा आणि हिमटा हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आता खग हा सुद्धा खूप वेळेस विचारलाय. तर खगचे लक्षात कुठले ठेवायचे, पक्षी, विहंग, द्विज, अंडज, शकुंत आणि विहंगम. तर या ठिकाणी पहा मित्रांनो खग या शब्दाचे पक्षी लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारले. पक्षी या शब्दाचा समानार्थी खग म्हणजे पक्षी, विहंग म्हणजे सुद्धा पक्षी, द्विज म्हणजे पक्षी, अंडज म्हणजे सुद्धा पक्षी. तर मित्रांनो हे अंडज पर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा, खच, ढीक, थर्रास हा विचारलेला नाही. खजिना हा सुद्धा विचारलेला नाही, तरी पण पाहूयात. भांडार, तिजोरी, कोश, द्रव्यनिधी आणि भांडांगार. तर खजिना हा शब्द आतापर्यंत विचारले नाहीत. आता गरुड मात्र वैनतेन, गरुडचा वैनतेन हा खूप वेळेस विचार आहे. वैनतेन या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर वैनतेन या शब्दाचा समानार्थी शब्द होतो गरुड. हा वैनतेन खूप वेळेस विचारलेला आहे. त्याचे शब्द पहा, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर आणि ताक्षर्य. म्हणजे पहा मित्रांनो गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द वैनते, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर आणि ताक्षर्य हे गरुड या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे लक्षात कुठले ठेवायचे, एक म्हणजे वैनते लक्षात ठेवायचं, दुसरं म्हणजे खगेंद्र आणि तिसरं म्हणजे मित्रांनो द्विजराज. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता तर पाहिलं तर अभ्यासक्रम मित्रांनो खूप आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं काय महत्त्वाचं तेवढं आपल्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे, कारण की मित्रांनो आपल्याला मार्क येणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे पहा मित्रांनो गज या शब्दाचे समानार्थी शब्द जरुरी,
आवश्यकता आणि निकड. गरज या शब्दाचे समानार्थी शब्द काय? गरज म्हणजे पहा मित्रांनो, आता तुमच्या लक्षातच असेल कारण की हा दैनंदिन जीवनातला आहे, त्यामुळे हे तुमच्या चुकणार नाही. पुढे पहा मित्रांनो, गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, हा विचारलेला आहे. तर गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, गजानन, वक्रतुंड, हरंबा. नका लक्षात ठेवू, नाही राहिलं तरी चालेल कारण की हा विचारलेला नाही. पुढे पहा, धरणीधर, धरणीधर सुद्धा नाही राहिला तरी चालेल. लक्षप्रत हा सुद्धा नाही राहिला तरी चालेल. निधी हा सुद्धा नाही राहिला तरी चालेल. लंबोदर एक लक्षात ठेवा. गजमुख हा एक लक्षात ठेवा. विघ्नहर्ता एक लक्षात ठेवा. गणेश हा एक लक्षात ठेवा. विनायक हा सुद्धा लक्षात ठेवा. चिंतामणी आणि एकदंत. तर एकदंत खूप वेळेस विचारलंय, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गणेश, विनायक, चिंतामणी आणि एकदंत हे गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. पुढे पहा मित्रांनो, गर्दी, दाटकच हे नका लक्षात ठेवू. घरचे सुद्धा लक्षात ठेवा. घर खूप वेळेस विचारलंय. घर या शब्दाचा समानार्थी शब्द काय? हा खूप वेळेस विचारलाय. तर घरचे समानार्थी शब्द कुठले लक्षात ठेवा. आता घरचं सदन एक लक्षात ठेवा. भुवन, ग्रह, गेह, आलय, निवास, धाम, निकेतन, आगार आणि भुवन. तर मित्रांनो, घर या शब्दाचे तुम्हाला सर्वच लक्षात ठेवायचे कारण की सर्वचे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेले. त्यामुळे मित्रांनो, घर या शब्दाचे सदन, भुवन, ग्रह, गेह, आलय, निवास, धाम, निकेतन, आगार आणि भुवन. तर घर या शब्दाचे सर्व शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. तर घास या शब्दाचे मित्रांनो, घासचं ग्रास आणि कवळ हा सुद्धा खूप वेळेस विचारलाय. कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असं वाक्य दिलं जातं आणि कवळ या शब्दाला अंडरलाईन केली जाते. तर कवळ या शब्दाचा अर्थ काय असं आपल्याला विचारलं जातं. तर कवळ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो ग्रास किंवा घास. तर कवळ हा ठिकाणी लक्षात ठेवा. कवळ घ्या नाम घ्या श्रीहरीची ही जी काही आपले जे श्लोक मानला जातो त्यावेळेस ते दिलं जातं आणि त्या ठिकाणी कवळ या शब्दाला अंडरलाईन केली जाते. तर कवळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर कवळ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो घास आणि ग्रास. तर हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता चंद्र, व्हेरी IMPI, चंद्रावर खूप वेळ प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो पहा, चंद्राचे समानार्थी शब्द इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ. रजनी म्हणजे रात्र होते, परंतु रजनीनाथ म्हणजे सूर्य. लक्षात ठेवा, रजनीनाथ आलं की चंद्र आणि रजनी आलं की मित्रांनो, रजनी म्हणजे रात्र होते, रजनी म्हणजे काय मित्रांनो रात्र, आणि रजनीनाथ जर आलं तर चंद्र. तर पहा मित्रांनो, शशांक नक्षत्र, त्याच्यानंतर शशधर, कलानिधी आणि शुभ्रांशू. तर मित्रांनो प्रयत्न करा, चंद्र या शब्दाचे सर्वच समानार्थी शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत. सर्वच समानार्थी शब्द कसे लक्षात राहतील त्यासाठी तुम्ही रिपीट करा आणि हे शब्द सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये मित्रांनो हिमांशू, सुधाशू, सुधाकर, निशानाथ आणि इंदू आणि शशी हे शब्द खूप वेळेस विचारलेले आहेत. पुढे पहा मित्रांनो, आता चांदणे या शब्दाचे कौमुदी, ज्योत्सना आणि चंद्रिका. तर चांदणेचे सुद्धा सर्व लक्षात ठेवा, हा खूप वेळेस विचारलेला आहे. तर चांदणे म्हणजे कौमुदी, ज्योत्सना आणि चंद्रिका. प्रश्न असा विचारला जातो की चांदणे या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कुठला नाही? तर त्यामध्ये पहिलं ऑप्शन देतात कौमुदी, दुसरं देतात ज्योत्सना, तिसरं देतात चंद्रिका आणि 4 नंबरला देतात मित्रांनो तारका. तर आपल्याला या ठिकाणी चांदणे या शब्दाचा तारका हा समानार्थी शब्द नसणार आहे. म्हणजे आपल्याला तिन्ही हे समानार्थी शब्द माहीत असले पाहिजे. चांदणे या शब्दाचे पहा मित्रांनो, कौमुदी, ज्योत्सना आणि चंद्रिका हे समानार्थी शब्द आहेत. आता जमीन या शब्दाचे मित्रांनो भूमी आणि भुई हे याचे समानार्थी शब्द आहेत. जरब आतापर्यंत विचारले नाही, त्यामुळे लक्षात नका ठेवू. जलाल हा सुद्धा विचारलेला नाही, हा सुद्धा नका ठेवू. झाड हा शब्द मात्र विचारलेला आहे. तर झाड या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, वृक्ष, तरु, पादप, गुल्म, द्रुम, अगम, शाखी आणि विटप. तर या ठिकाणी गुरुम या शब्दाचे पहा, झाड या शब्दाचे 3 समानार्थी शब्द लक्षात ठेवा. एक म्हणजे वृक्ष, दुसरं म्हणजे आता वृक्ष तर तुम्हाला लक्षात असणार, हा तर तुम्हाला पाठच आहे, तसं म्हणजे तरु एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो द्रुम एक लक्षात ठेवा आणि शाखी हे लक्षात ठेवा. हे जे मित्रांनो हे 3-4 लक्षात ठेवा. कुठली सांगितली तुम्हाला? वृक्ष तर तुम्हाला पाठ आहे, हे फिक्स करूयात कारण की वृक्ष खूप मुलांना माहीत आहे. तर झाड या शब्दाचे पहा मित्रांनो, एक तरु लक्षात ठेवा, दुसरं म्हणजे मित्रांनो द्रुम एक लक्षात ठेवा आणि तिसरं म्हणजे शाखी हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. जे काही सांगितले ते अनिवार्य आहेत आणि ते लक्षात ठेवणं हे गरजेचंच आहे. आता डोके या शब्दाचे पहा, शिर, मस्तक आणि माथा हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. कुठले? शिर, मस्तक. आता मुद्दे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, शीर्ष नाही ठेवलं तरी चालेल, परंतु माथा. कुठले? शिर एक लक्षात ठेवा, मस्तक एक लक्षात ठेवा आणि माथा डोके या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर डोळे या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. डोळ्या या शब्दाचा समानार्थी शब्द का होतो? डोळा. आपला जो काही डोळा आहे मित्रांनो, पाहण्याचा डोळा. तर डोळ्याचा समानार्थी शब्द एक नयन लक्षात ठेवा, लोचन एक लक्षात ठेवा, नेत्र, अक्ष, चक्षु, आवाळू आणि अंब. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चक्षु हा सर्वात जास्त विचारला जातो.
चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द होतो डोळा. चक्षु म्हणजे डोळा, अक्ष म्हणजे डोळा, नेत्र म्हणजे डोळा, लोचन म्हणजे डोळा आणि नयन म्हणजे सुद्धा डोळा. तर या ठिकाणी तुम्हाला चक्षु हा सर्वात जास्त लक्षात ठेवायचा, कारण की हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. आता डौल या शब्दाचं दिमाग आणि एट. ढग या शब्दाचे सुद्धा लक्षात ठेवा. जलद, अंबुद, पयोधर, पयोद, नीर, अब्द, घन आणि अब्र आणि मेघ. तर या ठिकाणी आता लक्षात कुठली ठेवायचे? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात कुठले ठेवायचे? एक म्हणजे जलद एक लक्षात ठेवा, दुसरं म्हणजे पयोधर एक लक्षात ठेवा, त्याच्यानंतर नीरद एक लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर घन आणि मेघ हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कुठले कुठले? जलद, पयोधर, नीरद, घन आणि मेघ हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि आभ्र एक सुद्धा लक्षात असू द्या. पुढे पहा मित्रांनो, तलवार. आता तलवार तर हा खूप वेळेस विचारलेला आहे. तलवारच्या लक्षात कुठले ठेवायचे? तर एक म्हणजे खडग आणि दुसरं म्हणजे शमशेर. तर शमशेर हा सर्वात जास्त लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाईल शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर शमशेर म्हणजे तलवार. शमशेर म्हणजे काय मित्रांनो? तलवार. तर हा शमशेर लक्षात ठेवा. शमशेर आणि तलवार हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. आता तलाव या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे? तर पहा, तलाव म्हणजे तडाग, तडाग, सारस, कासार आणि कांतार. तर या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे? कासार हा शब्द सर्वात जास्त विचारलेला आहे. कासार हा शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे? तर कासार हा शब्द तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. यामध्ये लक्षात कुठले ठेवा? एक म्हणजे तटाक लक्षात ठेवा, दुसरं म्हणजे तडाग, तिसरं म्हणजे मित्रांनो सारस आणि 4 नंबर मित्रांनो कुठलं? तर कासार. तर कासार हा व्हेरी IMP आणि हा लक्षातच असला पाहिजे. कासार म्हणजे तलाव. आता तारुण्य म्हणजे काय? एवान, ज्वानी आणि ज्वानी. तृप्ती म्हणजे काय? समाधान, संतोष. तोंड म्हणजे काय मित्रांनो? वदन, आनंद, मुख, तुंड आणि वस्त्र. पुढे पहा मित्रांनो, दशकोटी, अर्बुद, अर्बुज आणि अर्ण. तर दारिद्र्य या शब्दाचे निर्धन, खंक, खक आणि खनकळ. तर हा विचारलेला नाही. देव या शब्दाचे समानार्थी शब्द विचारले जातात. तर देव या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, सूर, ईश्वर, अमर, निर्जर, निर्बुध आणि त्रिदश हे समानार्थी शब्द आहेत. देहचे शरीर, तनु, तन, काया आणि वपू. देह बऱ्याच वेळेस विचारलेले आहे. तर देहचे लक्षात कुठले ठेवायचे? देहचे शरीर, तनु, तन, काय आणि वपू हे देह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर दैत्य हा शब्द विचारला जातो. तर दैत्य म्हणजे राक्षस, दानव आणि असुर. दैत्य म्हणजे राक्षस, दानव आणि असुर. तर देऊळ या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, राऊळ, मंदिर आणि देवालय. तर मंदिर हा शब्द शुद्ध शब्द कधी कधी विचारला जातो, हा सुद्धा लक्षात ठेवा. दिवसचे पहा मित्रांनो, वार, वासर आणि दिन हे दिवस या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. दूध या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, दुग्ध, पय आणि शीर. दुग्ध, पय आणि शीर हे दूध या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. धन या शब्दाचे पहा, संपत्ती, द्रव्य, संपदा आणि दौलत हे धन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे धनुष्य. तर धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, चाप, कोंदड, तिरकमटा आणि धनु. तर मित्रांनो बरेच वेळेस विचारलेले, तर तिरकमटा या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर धनुष्य या शब्दाचे चाप, कोंदड. कोंदड हा खूप वेळेस विचारला जातो. कोंदड आणि तिरकमटा आणि धनु हे धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता धूर्त म्हणजे काय मित्रांनो? धूर्त या शब्दाचे पहा, आरकट, लबाड, लुच्चा, भांडखोर, कावेबाज आणि कसबती. नदी या शब्दाचे लक्षात ठेवा, सरिता, तटिनी, जलवाहिनी, कल्ल्या आणि तरंगिणी. तर नदी या शब्दाचे तुम्हाला लक्षात कुठले ठेवायचे? सरिता. सरिता हा खूप वेळेस विचारला जातो. सरिता म्हणजेच नदी, तटणी म्हणजे सुद्धा नदी, जलवाहिनी म्हणजे सुद्धा नदी, कल्ल्या म्हणजे सुद्धा नदी. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जलवाहिनी, सरिता आणि तटिनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि तारांगिणी. पुढे पहा मित्रांनो, नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द काय? नवरा म्हणजे पती, वल्लभ, भरतार, धव, कांता, दादला, अबुदा, अबुला आणि कवेश. तर मित्रांनो नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात कुठले ठेवायचे? एक म्हणजे पती, दुसरा म्हणजे वल्लभ, तिसरा म्हणजे भरतार, त्याच्यानंतर धव, त्याच्यानंतर कांता, दादला आणि त्याच्यानंतर मित्रांनो कवेश हा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा मित्रांनो, आता नौकर म्हणजे चाकर, सेवक, आरिक आणि आलिंगन आणि दास. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक म्हणजे दास लक्षात ठेवा, दुसरा म्हणजे आरिक लक्षात ठेवा आणि तिसरा म्हणजे चाकर. चाकर हे ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, पत्नी म्हणजे बायको, भार्या म्हणजे सुद्धा बायको, अर्धांगिनी म्हणजे सुद्धा बायको, कांता म्हणजे सुद्धा बायको होते, दारा म्हणजे सुद्धा बायको होते, जया म्हणजे सुद्धा बायको होते, सहधर्मचारिणी म्हणजे सुद्धा बायको होते, आलवत म्हणजे सुद्धा बायको होते, अस्तुरी म्हणजे सुद्धा बायको होते, अस्तरी म्हणजे सुद्धा बायको होते आणि अंतुरी म्हणजे सुद्धा बायको होते आणि अबुली म्हणजे सुद्धा बायको होते. तर या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे मित्रांनो? या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा,
भारिया लक्षात ठेवा, अर्धांगिनी एक लक्षात ठेवा, कांता लक्षात ठेवा, दारा आणि जया हे खूप वेळेस विचारले. दारा आणि जया हे कुठल्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर दारा आणि जया हे बायको या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बाकीचे अलावत, अस्तुरी आणि कस्तुरी हे नाही लक्षात ठेवले तरी चालतील. आता पराक्रमचे कुठले लक्षात ठेवा? तर शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी आणि पौरुष हे लक्षात ठेवा. पर्वत या शब्दाचे गिरी, आचल, नग, आद्री आणि शैल हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. लक्षात ठेवा, हा हिंगोली भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर पर्वत या शब्दाचे कुठला? गिरी, आचल, नग, आद्री आणि शैल. पुढे पहा मित्रांनो, पान या शब्दाचे पल्लव, पर्ण, पत्र आणि दल हे पान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे पहा मित्रांनो, पाय या शब्दाचे पद. आता पहा मित्रांनो, कालच CRPFची जी काही भरती झाली त्या भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न असा होता की पाद या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर पद म्हणजे काय मित्रांनो? पाद म्हणजे सुद्धा पाय होते, पद म्हणजे सुद्धा पाय होते आणि चरण म्हणजे सुद्धा पाय होते. तर पाणी या शब्दाचे पहा मित्रांनो, जल, आंबू, पय, नीर, तोय, उदक, जीवन, सलील, वारी आणि अंब. तर या ठिकाणी तुम्हाला पाणी या शब्दाचे कुठले लक्षात ठेवायचे? एक म्हणजे जल, दुसरं म्हणजे आंबू, तिसरं म्हणजे पय, नीर, तोय आणि उदक आणि त्याच्यानंतर सलील. हा सलील खूप वेळेस विचारला जातो. सलील हा व्हेरी आहे, तर सलील या ठिकाणी एक लक्षात ठेवायचा आहे. पार्वती म्हणजे उमा, दुर्गा, गौरी, कन्याकुमारी, काली आणि भवानी याचे समानार्थी शब्द आहेत. पुढारी म्हणजे नेता, नायक, अग्रणी आणि धुरीण. धुरीण हे लक्षात ठेवा, हा PSIला विचारलेला प्रश्न आहे. धुरीण या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर धुरीण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो नेता, नायक, अग्रणी आणि पुढारी. आता पुरुष या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, नर, मनुष्य आणि मर्द. पूजा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, अर्चा, उपासना, अर्चना आणि सेवा. पृथ्वी या शब्दाचे लक्षात ठेवा, पृथ्वी खूप वेळेस विचारले आहे. धरणी, धरती, वसुंधरा, धरित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, वसुधा, उर्वी, कुंभिनी, आवनी, विश्वंभर, मोदिनी आणि क्षिती. तर या ठिकाणी लक्षात कुठले ठेवायचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून? एक म्हणजे धरणी लक्षात ठेवा, धरती लक्षात ठेवा, वसुंधरा हा खूप वेळेस विचार आहे, वसुंधरा सुद्धा लक्षात ठेवा, धरित्री, भू, भूमी, धारा, मही, क्षमा, वसुधा आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, आवनी हा एक खूप वेळेस विचारला जातो, आवनी आणि त्याच्यानंतर क्षिती हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता पोपट या शब्दाचे पहा, शुक, राघू, राव हे याचे समानार्थी शब्द आहेत. प्रघात या शब्दाचे पहा, चाल, पद्धत, रीत आणि प्रबंधचे अवस्था, तजवीज हे प्रावीण्यचे निपुण. आता प्रवीण हा जे शब्द आहे मित्रांनो, हा शुद्ध बऱ्याच वेळेस विचारलेला शब्द आहे. तर प्रवीण हा शब्द अशा प्रकारे शुद्ध लिहिला जातो. तर प्रवीण या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, निपुण, कुशल, हुशार आणि पट्टू म्हणजे त्याला प्रवीण असे म्हणतात. आता प्रसिद्ध म्हणजे काय मित्रांनो? प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम आणि विख्यात म्हणजेच मित्रांनो प्रसिद्ध व्यक्ती. पुढे पहा मित्रांनो, आता प्रसाद म्हणजे वाडा, मंदिर आणि महाल. प्रसाद म्हणजे काय मित्रांनो? पहा, प्रासाद. प्रासाद म्हणजे काय मित्रांनो? वाडा, मंदिर, महाल हे प्रासाद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता प्रेम या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, प्रीती, लोभ, अनुराग आणि अनुरक्ती म्हणजेच प्रेम. आता प्रसिद्धी म्हणजे पहा मित्रांनो, प्रसिद्धी म्हणजे कीर्ती, गाजावाजा, अक्षरा, ख्याती, आख्यात, आढ्यात आणि मित्रांनो अवसाप. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात कुठली ठेवायची? एक म्हणजे कीर्ती लक्षात ठेवा, दुसरं म्हणजे मित्रांनो गाजावाजा हा एक लक्षात ठेवा, दुसरं त्याच्यानंतर ख्याती एक लक्षात ठेवा. बस हे 3-4 शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे, बाकीचे नाही राहिले तरी चालतील. आता फुल या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, पुष्प, सुमन, कुसुम, सुम आणि आरल हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर मित्रांनो पुढचे पाहता, पुढे पहा, बाळ. बाळ या शब्दाचे समानार्थी शब्द, बळ या शब्दाचे समानार्थी शब्द, शक्ती, जोर, सामर्थ्य आणि ताकद. बळ म्हणजे काय मित्रांनो? शक्ती, ताकद, बळ. आपण म्हणतो तुझ्यामध्ये काय बळ आहे का? बळ म्हणजे काय मित्रांनो? शक्ती, ताकद, जोर आणि सामर्थ्य. बाग या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, उपवन, बगीचा, वाटिका आणि उद्यान. बाग या शब्दाचे लक्षात ठेवा, बागचे सर्वच लक्षात ठेवा मित्रांनो. बाग या शब्दाचे समानार्थी शब्द काय? उपवन, बगीचा, वाटिका आणि उद्यान. बाग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर मित्रांनो डबल एक आपला समानार्थी विरुद्ध समानार्थीवर एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या एकाच व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे काय महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत ते समानार्थी शब्द घेण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तरी पण विद्यार्थी मित्रांनो यावर आपला परत एक व्हिडिओ समानार्थी शब्दावर होणार आहे, कारण की महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत. या टॉपिकवर मित्रांनो 100% परीक्षा कुठली असो 3 ते 4 प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात. आणि 3 ते 4 प्रश्न म्हणजे मित्रांनो तुम्हाला मेरिट ठरविणारे प्रश्न आहेत, कारण की यामध्ये बऱ्याच मुलाचे प्रश्न या ठिकाणी चुकतात. त्यामुळे ज्या मुलाचे हे 3-4 प्रश्न येतील त्याचे चान्स जास्तीत जास्त मेरिटमध्ये येण्याचे राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.